Hello traders, welcome to my forex trading analysis playlist and welcome to my channel as well. सो आय होप की कालचा व्हिडिओ जर समजा कोणी बघितला नसेल तर प्लीज चेकआउट करा आणि सध्या गोल्डचा चार्ट ओपन करून बसलेलो आहे मी काल आय थिंक बोललो होतो की गोल्डमध्ये काय व्हायला पाहिजे आणि काय नाही झालं पाहिजे. ठीक आहे. सो बेसिकली मी काल म्हटलं होतं की गोल्डमध्ये एक सपोर्ट क्रिएट केलेला आहे आणि ह्या सपोर्टमध्ये जर समजा एक प्रॉपर जर बघितलं तुम्ही सो एक कन्व्हेन्शनल ट्रेडरसाठी म्हणजे जे काही बेसिकली सगळे रिटेलर्स न्यू जनरेशन ट्रेडर्स फॉलो जे करतात ते म्हणजे हेड अँड शोल्डर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर क्रिएट झालेला आहे. त्याचा ब्रेकआउट फेल केला गेला आणि ह्या डिमांड झोन मधनं प्राइस मध्ये मोमेंटम आली. सो बेसिकली डिमांड झोन कोणता होता? हा अवरली डिमांड झोन होता, राईट. आणि काल मी म्हटलं होतं की गोल्ड मध्ये सेलिंग तर येणार आहे, फॉर शुअर सेलिंग येणार आहे, बट गोल्ड हा त्याच्या लिक्विडिटी एरियामध्ये परत जातोय. म्हणजे हा त्याचा लिक्विडिटी एरिया आहे. आणि आता जर समजा तुम्ही बघितलं प्रॉपरली तर की प्रत्येक ग्रीन कॅन्डल बघा, ही ग्रीन कॅन्डल बघा, ओके, इथं बुलिश इंगल्फिंग झालेली आहे. येस, व्हेरी गुड कॅन्डल. बट त्यानंतर ह्या दोन कॅन्डल बघा, त्याच्यावरती वीक तयार झालेली. परत बायर्सने कंट्रोल घेतला, परत ह्या कॅन्डलने सेलर्स आहेत असं दाखवलं, ह्या कॅन्डलने सुद्धा सेलर्स आहेत असं दाखवलं. म्हणजे इथे जवळपास बघितलं तर बाईंग थोडंसं स्लो झालेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट हे सेलिंग बघा किती ही रेड कॅन्डल स्ट्रॉंग झाली. आणि इवन ही रेड कॅन्डल एकदम म्हणजे ह्या झोनच्या खाली क्लोजिंग झालेली. सो बेसिकली आता झालं काय, ती लिक्विडिटी क्रिएट केलेली, म्हणजे ह्या लेवलला लिक्विडिटी आहे, ह्या लेवलला लिक्विडिटी. आता ही नवीन लिक्विडिटी तयार झाली, म्हणजे नंबर ऑफ सेलर्स इथं अट्रॅक्ट करतात. ओके, इन्स्टिट्यूशन्स काय करते तिथे नंबर ऑफ सेलर्स एंटर होण्यासाठी अशा लेवल्स क्रिएट करायला लागले. ओके, सो बेसिकली गोल्ड मधून जी रिॲक्शन आली पाहिजे ना लिक्विडिटी स्वीप होऊन, ती ह्या लेवल पासूनच आली पाहिजे. ह्या जी फेअर व्हॅल्यू गॅप आहे, हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे ना, ह्या लेवल पासूनच गोल्ड मध्ये डाऊनसाइड मोमेंटम आली पाहिजे. कारण इथे कुठला झोन नाही असा, इथे फक्त लिक्विडिटी आहे. लिक्विडिटी हंट करूनच मग डाऊनसाइड येईल. कारण काय होईल, ह्या लेवलला काही सेलर्स उतरलेले आहेत, ही लेवल बघून सुद्धा सेलर्स उतरले असतील, बरोबर, सगळ्यांचा एसएल हंट केला. आता ही रेड कॅन्डल बघून सुद्धा ह्या झोनला कोणतरी उतरेल, मग काय होणार, परत सेलर्स इथे ऍड होतील, म्हणजे नंबर ऑफ सेलर्स इथे ऍड होणार, जेणेकरून काय होईल, एक मोठी ग्रीन कॅन्डल इथं तयार होईल. जर समजा बाईंगला गेलं पटकन इथं आजच्या आज आत्ताच्या आत्ता किंवा उद्या सकाळी जाऊ शकतं 4:30 वाजता सकाळचं मॉर्निंगला, तर इथे डायरेक्ट ग्रीन कॅन्डल होऊन मग खाली वीक तयार होईल, म्हणजे अशी त्याच्यावरती टॉपला वीक तयार होईल. आणि मग बेसिकली परत त्याचा सुद्धा एसएल हंट होईल आणि मग गोल्ड जो आहे ते खाली येणार आहे. कारण जर ॲज यू नो द यस्टरडेज व्हिडिओ, प्लीज चेकआउट विथ दॅट, की गोल्डमध्ये सेलिंग तर आहे, हे काय म्हणजे हे बाईंग नाही आहे, हे बेसिकली हे फक्त म्हणजे एक कमेंट मुळे झालेलं बाईंग आलेलं आहे. आणि आता सध्या तिथं काय करतोय, लिक्विडिटी तयार करण्याचं काम करतोय. लिक्विडिटी हे साइडवेज मार्केटमध्येच तयार होते, खाली बायर वरती सेलर्स, अशी लिक्विडिटी तयार होते. मग ती लिक्विडिटी इंटरनल मग एक्सटर्नल लिक्विडिटी ग्रॅब केली जाते आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनला स्टॉक गोल्ड तुम्ही कन्सिडर करा, तो मूव्ह होतो. ओके, सो लेवल्स माझ्यासाठी कालच्या सारखेच आहेत. सो सध्या बघा खूप स्ट्रॉंग डाऊनसाइड मोमेंटम आलेले. आता लोकांसाठी जर बघितलं ना, तर हे एवढे पिप्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या लेवल पासून हे तोहून ते हितपर्यंत, 1% डाऊन दिसते, राईट, 1% डाऊन दिसते जवळपास. सो हे सुद्धा पिप्स 400 पिप्स वगैरे 450 पिप्स सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट आहेत. गोल्डमध्ये इतकं मिळणं सुद्धा खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे बरं का. इट्स नॉट अ जॉक, एवढी मोठी गोष्ट कॅप्चर करणे पण गोल्डमध्ये हजार पिप्स पण कॅप्चर करतात काही लोक, काही 100 पिप्स, 50 पिप्स, 300 पिप्स, 400 पिप्स. सो ही लेवल्स इथपर्यंत जवळपास नाही म्हणलं तर काही लोक 1 लॉट, 2 लॉट, 10 लॉट, गोल्डचे 10 लॉट, इट्स नॉट अ जोक. ठीक आहे, एवढं शॉर्ट करून मग इतके जवळपास $1000 कमवतात. बट सध्या माझ्यासाठी लेवल्स तर तेच आहेत. बघू, लेट सी काय होतंय, की इथूनच मार्केट डाऊन. मला नाही वाटत की इथनं आलं पाहिजे. गोल्डने ही लेवल सुद्धा ही लिक्विडिटी टच केली पाहिजे आणि ह्या झोन मधनं रिएक्शन आली पाहिजे. ही लिक्विडिटी स्वीप करेल आणि ह्या झोन मधनं रिएक्शन येईल. ओके, सो मार्क दी लेवल्स. सध्या गोल्डमध्ये जर बघितलं तर तुम्ही सेलिंग साईडलाच बघा, बाईंग साईडला असं जाऊ नका. बाईंग साईडला गेला तर खूप
बाईंग साईडला म्हणजे हे लेवल एवढी लेवलच मिळणार तुम्हाला. ते हे पण 300-400 पिप्स काहीतरी असतील. ठीक आहे, एवढे लेवल्सच मिळतील तुम्हाला. एवढे लेवल्स जर तुम्हाला कॅप्चर करायचे तर करू शकता, बट मोस्टली तुम्हाला सेलिंग साईडला खूप स्ट्रॉंग मोमेंटम मिळणार आहे, कारण लिक्विडिटी खूप क्रिएट झालेली आहे. हायर हायस तयार झालेत. म्हणजे नाही म्हटलं ना तुम्हाला, गोल्ड जी आहे तुम्ही ह्या लेवल पासून, म्हणजे सॉरी म्हणजे तुम्हाला ना बेसिकली ह्या लेवल पासून, कोणत्या लेवल पासून म्हणते मी, हिथून ते हिथपर्यंत गोल्ड मिळणार आहे. जवळपास 8%, 8-9% डाऊन मिळणार आहे गोल्ड ह्या लेवल पासून. कारण बाईंगच बघा ना, बाईंगच कशी चालू आहे बघा, एकदम स्लो बाईंग चालू आहे. आणि हे काही बाईंग नाही ऍक्च्युली, हे फक्त मॅनिप्युलेशन आहे. सो ह्या लेवलला तर गोल्ड गेलंच पाहिजे, राईट? ओके, सो लेट्स गो फॉर द BTC. सॉरी, BTC, where is the BTC? बिटकॉइन. ओहो, फेअर व्हॅल्यू गॅप रिएक्ट झाला बघा बिटकॉइन मध्ये. जसं जसं ना डिमांड झोन मध्ये ज्यावेळी प्राइस येते ना, ज्यावेळी यायची असते ना, म्हणजे हा काय एवढा पण काय भारी झोन नाहीये हा. इथून रिएक्शन येणारच आहे, इथून रिएक्शन येईल. ह्या लेवल पासून जशी म्हणजे एक थोडी रिएक्शन येईल, जास्त रिएक्शन येणार नाही पण थोडी रिएक्शन येणार ह्या झोन पासून, कारण हा झोन खूप चांगला आहे. ओके, आणि ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट पण झालेला आहे, सॉरी ब्रेकडाऊन पण झालेला आहे, आणि ह्या ब्रेकडाऊनला पुलबॅक पण आलेला आहे. ओके, सो बेसिकली तर हाय चान्सेस आहेत की, ओ वॉट वॉट अ सेलिंग, वॉट अ शार्प सेलिंग. ह्या फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे हा जो ओरिजिन होता इथं न जाता तिथूनच खाली आला बघा. हे असं होतं मार्केटमध्ये. सो माझ्यासाठी आता तरी सध्या ही लेवल आहे, ह्या लेवल पासून सध्या प्राइस मध्ये ऍक्शन रिॲक्शन आली होती. माझ्यासाठी ही हा जो ओरिजिन आहे ना, हिथून पण रिॲक्शन आली पाहिजे थोडीफार का सांग, म्हणजे हिथून टच होऊन मग परत इथे आणि मग डाऊन साइड. आणि जो डाऊन साइड येणार आहे ना, तर बिटकॉइन साठी आपल्याला एक लेवल फिक्स आहे, ती म्हणजे 55,000 लेवल. बिटकॉइन मध्ये ही लेवल मार्किंग करून ठेवा. हे लेवल खूप महत्वाचे आहेत. क्वार्टरली डिमांड झोन मध्ये बिटकॉइन आहे. इथं नंबर ऑफ रिटेलर्स बाईंग पोझिशन ऑलरेडी ऍड केलेले आहे, त्यांच्यासाठी हे लिक्विडिटी क्रिएट करतोय. सगळ्यांचे एसएल हंट करणार आहे आणि बिटकॉइन हिथून वर जाण्याचे चान्सेस जास्त आहेत 50,000 या लेवल पासून, जास्त म्हणजे जास्त आहेत. ठीक आहे, हा जर समजा ही लेवल तोडली तर मग बिटकॉइनला डाऊन साइड येण्यापासून कोणी सुद्धा थांबवू शकत नाही. म्हणजे हिथून ते हिथपर्यंत हा झोन आहे मग टोटल 50,000 ते 34,000 हा सगळा एरिया राहील मग मंथली मध्ये. क्वार्टरली काही आहे का? क्वार्टरली मग खूप डाऊन साइड आहे. मंथली मध्ये मग हा सगळा झोन आहे इथून 34,000 ते सॉरी 50,000 ते 34,000 हा लेवल टोटल. ठीक आहे, सो हा झोन आहे मग. सो लेट सी, बट बिटकॉइनला सुद्धा ऍज इट इज गोल्ड सारखंच तुम्ही सेल ऍज अ सेलिंग पोझिशनच तुम्ही कन्सिडर करा. हे सांगण्यात काय अर्थ नाही, जेव्हा मी ट्रेडिंग करेल ना तेव्हा मजा येणार आहे. हा ना, मी ट्रेडिंग चालू करणारच आहे सगळं. सध्या सध्या वेट करतोय मी थोडस, माझे काही गोष्टीच आहेत त्या. फेअर व्हॅल्यू गॅप, ही फेअर व्हॅल्यू गॅप आहे. या दोन कॅन्डलच्या मध्ये गॅप दिसते तुम्हाला, ही फेअर व्हॅल्यू गॅप आहे. इथूनच रिएक्शन आलेली आणि तर बरीच लोक एंटर झाले असणार आहेत. जबरदस्त यार, मस्त प्राइस ऍक्शन झाले. सध्या बिटकॉइन मध्ये मॅनिप्युलेशन कमी आहे आणि प्राइस ऍक्शन खूप चांगली होते. नाहीतर बिटकॉइन मध्ये जबरदस्त मॅनिप्युलेशन होत होतं, इफ यू आर अवेअर ऑफ दॅट. ओके, सो प्लीज मार्क द लेवल्स. अँड फॉरेक्स मध्ये खूप सेफली ट्रेड करा सध्या तरी. ओके, बिटकॉइन मोस्टली युएसच कंट्रोल करते, युएसच्या कमेंट्स वरती सगळं बिटकॉइन चालते सध्या, बिटकॉइन गोल्ड वगैरे त्यांचं सगळं. ठीक आहे, सो खूप टाईटली एसएल ऍड करूनच ट्रेड करा. शक्यतो मॅक्झिमम पिप्स कॅप्चर करण्याच्या नादात किंवा मॅक्झिमम लॉट साईज वाढवण्याच्या नादात तुम्ही तुमचा स्वतःचा लॉस करून घेऊ नका. रिस्क तुमची कमी ठेवा. सध्या वॉलेटाईल मार्केट आहे, कमी रिस्क मध्ये ट्रेड करा. अपॉर्च्युनिटी आपल्याला कंटिन्यू मिळणार आहे, मार्केट संपणार नाही, आयुष्यभर असणार आहे. इव्हन आपण संपू पण मार्केट संपणार नाहीये. ठीक आहे, सो लाईक द व्हिडिओ, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब माय चॅनल. लवकरच भेटू आपण आपल्या ट्रेडिंग लाईव्ह सेशन्स मध्ये. आता नाही पण अजून त्याला भरपूर टाइम आहे. ओके,
टाटा बाय बाय थँक्यू.